कुछ कमाने के लिए कुछ खोना भी पडता है असं याला काय म्हणतात तुम्ही सांगा. चला माझं खूप डोकं पण जड झालंय आणि दुखतंय पण लय आणि ह्या त्या तिच्यापासून निघतच पडलेलं आहे. तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण. आजच्याला दिवस 15वा आहे म्हणजे डे 15 आहे आणि मला जो हवा रिस्पॉन्स होता तुम्ही तो रिस्पॉन्स दिलेला नाही आहे याचं मला खूप दुःख आहे. आजपर्यंत मी जवळजवळ 60 व्हिडिओ टाकलेत शॉर्ट्स आणि हे पूर्ण धरून तर तुम्ही मला काहीच रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. आजच्याला 14 व्हिडिओ अपलोड करायचं आहे पण काहीच मूड राहिलेला नाही आहे. तुम्ही आपली व्हिडिओ सबस्क्राईब करत नाही तर लाईक करत नाही तर तुम्ही एक महाराष्ट्राच्या मुलाला वर जाऊन देत नाही तर मित्रांनो करा एक सबस्क्राईब. दुसऱ्या यूट्यूबर्सचे खूप मोठे स्वप्न असतात 1 मिलियन 2 मिलियन 5 मिलियन 10 मिलियन. आपलं खूप छोटंसं स्वप्न आहे फक्त लय छोटं स्वप्न आहे मित्रांनो पूर्ण करा आपलं आणि माझी अपेक्षा आहे तुम्ही करता म्हणून आणि बाकी काय नाही मित्रांनो. मग आपलं टार्गेट आहे की 100 ब्लॉग तयार करायचे आहेत. मी करणार आहे मी हार नाही मानणार बट तुम्ही केलं सबस्क्राईब तर खूप चांगलं होईल आणि करताना तुम्ही अशी माझी अपेक्षा आहे कारण की जाऊन दे मित्रांनो आता थोडा सहन करू पण होते ना आपले पण एखाद दिवशी होते सबस्क्राईब होते ना आपले पण पूर्ण माझे स्वप्न आहे ते आणि जाऊन दे मित्रांनो आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर आणि मला खात्री आहे की माझं एक स्वप्न पूर्ण होईल. जाऊन दे आता पण आत्तापर्यंत केलं नसेल तर तुम्ही नक्की करा. महाराष्ट्राच्या मुलाला पुढं जाऊन द्या आणि आपला मग रॉकी पण येतो आहे. तर आता आपण खाली जाऊ आणि खाली जाऊन काही दाखवतो तुम्हाला शॉर्ट्स. आणि आता मी ब्लॉग उशिरा सुरू केलेला आहे कारण की मित्रांनो खूप मोठ जातो राव. ज्या टायमिंगला तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर मग तुम्ही फिलिंग करा ना जवळजवळ 60 व्हिडिओ टाकले तर तुमचे काही सबस्क्राईब नाही तर आणि म्हणजे काय आणि तुम्ही आपल्या व्हिडिओ निम्म्यातून सोडून पण जातात ह्याला काय अर्थ आहे मग. मित्रांनो आपलं घर आहे ना इथून जवळच आहे आणि इथं हे आपलं वावर आहे त्याच्या पलीकडे तिकडं पण एक वावर आहे आपलं आणि हे माझं चुलत्यांचं वावर आहे म्हणजे आणि इकडून डायरेक्ट रोड आपल्या तळ्याकडे जातो. तळ्यात गेल्यानंतर आता सध्या तळ्यात पाणी आहे खूप आणि याच्यामुळं मग खाली पण जायला नको तिकडं झटका मशीन दिलेली आहे. तर त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे हे रॉकीला कसा झटका बसलेला आहे. रॉकी रॉकी इकडे या चल 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 इकडे या गधाड्या रॉकी. मित्रांनो रॉक्याला जवळजवळ आता 2 ते 3 वर्ष झाले असतील आणि रॉक्या आता खूप हिंडफरा झालेला आहे. कुठं हिंडतोय तुम्ही एखादी शाळेत चाललं होतं ना तर तेव्हा थेट तिकडे रोड आहे ना त्या रोडवरती जाऊन हिंडत जातं तिकडे रॉक्यात इतकं हुशार आहे म्हणजे काय आहे म्हणजे याला काय अर्थ आहे मग रॉक्या. मित्रांनो आता आहे ना 5:45 वाजत आलेले आहेत आणि आता बघा सूर्य कसा झालेला आहे हे बघा आणि वरती काही आकाश बघा कसे ढग पण कशी दिसू राहिलेत आणि तिथं रॉकी गेला तिकडे तक गेला तिकडे. आणि मित्रांनो इकडं बघा ना कसे जंगलाने म्हणजे इकडं गावाकडं रोज ॲडव्हेंचर राहतात तर गावाकडची खुशी मला तर याच्यामुळं गावाकडलं वातावरण आवडतं. आणि एक शहराकडं काय असतं माहिती आहे का ॲडव्हेंचर करायला जावं लागतं आपल्याला गाडीत बसून. तसं इकडं तुम्ही 2 पावलं चालले का लगेच ॲडव्हेंचर होतात असं आहे गावाकडं जातात. तर ते रॉकी कुठं चढलाय ते बांधावर चढलंय तिकडे वर चाललंय की आता काही नाही. मित्रांनो मला खूप दुःख वाटतं का आपण एवढे व्हिडिओ टाकले आणि तुम्ही एक सबस्क्राईब नाही केलं पण काही नाही मित्रांनो थोडं सहन केलं. मला आवडतात जेवढ्या अडचणी त्यात तेवढं जीवनामध्ये माणूस सक्सेस होतो. काही नाही आता येतात खूप अडचणी हो आपण पण सक्सेस एखाद्या दिवशी माझं पण स्वप्न एखाद्या दिवशी पूर्ण होईल आणि अशी अपेक्षा ठेवतो. तर काही नाही मित्रांनो हे ब्लॉग 15वा आहे
जवळजवळ 15 ब्लॉग्स आपण पूर्ण केलेले आहेत. बट मित्रांनो, जेवढे सबस्क्राईब भेटतात ना तेवढं माणूस हे होतं, विश्वास येतो त्याच्यामध्ये खूप. ज्यावेळेस प्रोत्साहन भेटतं का, ज्यावेळेस समोरचा व्यक्ती आपल्याला लाईक अँड सबस्क्राईब करतो, जेव्हा आपले सबस्क्राईब वाढत आहेत तेव्हा अजून वाटतं का हा बुवा आपण काहीतरी केलं आहे जीवनात. तर याच्यामुळं करा तुम्ही सबस्क्राईब. मित्रांनो, गेलं ते पूल आहे ना तिथं पडला होता एक एक 6 महिन्यापूर्वी, एक 6 महिन्यापूर्वी पडला असेल. तर तेव्हा आपण परत उभा केले, त्याची वायर खाली पडली होती आणि तुम्हाला ते जॉईंट पण दाखवते त्याचा. मित्रांनो, तिथे जॉईंट कसं झालं 3 वायरांचं. म्हणजे आधी पोल आहे ना असं इथंच होतं जवळजवळ. नाही तिथं नव्हतं वाटतं, हा तिथंच होता. हां बरोबर आहे. ह्या पॉईंटला होता, आता तिकडे घेतलेला आहे. आणि तिकडं डीपी आहे लाईटीची, म्हणजे इकडं पाणी मोटर बिटर चालू करा विहिरीला पाण्याची मोटर्स आहेत तिथे डीपी. तिथंच आपलं खंडोबाचं मंदिर पण आहे. गाबा आहे ना, मग तिथं हे होतं. इथं बघा किती गाबा आहे बरं का. चप्पल इकडं अख्ख्या बाटल्या, इथं अख्ख्या बाटल्या, इथं बाटल्या, इथं काय काय लगेच पण झाले. मित्रांनी काय होतं, तिकडलं पाणी असं आलं वरती, मग तिकडलं किनाऱ्याला येऊन पडतं आणि इकडं अख्खा गाभा होतं. तिकडं पण दुसऱ्या गाभा झालेला. म्हणजे असं दरवर्षीच होतं पाऊस जास्त झाला का. आणि ह्या वर्षी तर आहे ना पाऊस खूप पडला होता. जे गावातलं पूल आहे त्या गावातल्या पुलाला सुद्धा पाणी आलं होतं आणि तिथून गाड्या पण जात नव्हत्या. म्हणजे पाऊस आला ना मग दुसऱ्या दिवशी ती पाणी जायचं आणि मग त्यानंतर तिथून गाड्या जायच्या. आता आपण घरी जाऊ आणि लक्षला काहीतरी खायला टाकू. तर रॉकेट काही इकडंच भटकत येतात. आता खाई घ्या. परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं ना, आपली इथं पाईपलाईन फुटली होती, ती बघा कशी नीट केली. आणि ती त्याशी नीट नव्हती केली, मला वाटलं केली काही नाही नीट. तर आता बघा खाई घ्या. तिला जॉईंट टाकलंय तिथं. सॉकेट म्हणजे ना कदाचित मध्यभागी स्प्रिंग असेल, स्प्रिंगच्या मध्ये ते बसलं जातं. नाहीतर मग ते दुसरं सॉकेट काढीत जावं लागलं तुम्हाला दाखवतो. नाही रगाला काहीतरी दुसरं जुगाड केलेलं आहे. काय कसं काय बसलं काही नाही मग त्यांनी असं काहीतरी जुगाड, नाही तर काहीतरी असेल त्याच्यात आपलं नसेल माहिती. आपले कामच नाही तिथे. चला आता आपण ना घरी जाऊन गायला काहीतरी खायला टाकू आणि मग ब्लॉग एंड करू. आजच्याला लय डोकं दुखलं मित्रांनो. आणि काय झालं, ते ऊन आहे ना त्याचे डोकं दुखत असेल. ते ऊन लय आहे आणि ते थोडं उन्हात गेलं का माझ्या हालच बेकार होत्यात. मस्तपैकी झोप मारली 2-3 वाजता. आणि आता ब्लॉग आत्ताची स्टार्ट केला, सकाळी स्टार्ट केला होता तो डिलीट केला आणि आता मी परत स्टार्ट केलेला आहे. आणि कालच्या ब्लॉगची एडिटिंग झालेली आहे, फक्त एक्सपोर्ट करायचं राहिलेलं आहे. तो एक्सपोर्ट करून झाला का आता 6 वाजता आपण लगेच अपलोड करून देऊ. आता माझा आहे लय हात दुखायला लागला आहे. आता आहे ना घरी गेल्यावर भेटू. काय आपल्याला गोठं करायचं आहे, त्या गोठ्याची मेढी पण घरी आणलेली आहे. सगळे घरी आणल्या होत्या ट्रॅक्टरात टाकून. आणि आता ते घरी खाटे काढले आपल्याला खाट पण काढण्यासाठी घरातला एक पाईप पण उरलेला होता का, आणि ते पाईप पण आता घरी आणलेला आहे. त्याची आपल्याला खाट करायची, भुसाऱ्याला आपल्या गोठ्याला लावायचं काय माहिती मग. आणि ह्या त्या तिच्यापासून इथंच पडलेलं आहे, आज घुसलेलं पण नाही. पायाला आल्यामुळे ना माझं लय दुखू राहिला पाय करून दुखू राहिला. काय होतं कॅमेऱ्यात बघितलं का खाली लक्षात नाही अशी टस्केट आहे ना, मीच पाय दुसू देतो तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा कसं लागलं. काय नाही मित्रांनो, चालूच असतो. कुछ कमाने के लिए कुछ खोना भी पडता है असंच म्हणतात ना काहीतरी, मला नाही माहिती. आता मी असंच म्हणलंय. आणि तुम्ही जर
गावाकडून बघत असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल याला काय म्हणतात. जाऊ दे, मी सांगतो याला कोळप म्हणतात. आणि ते सोयाबीन मध्ये ना खुरपायला आतमध्ये गावात उरलेली ते गावात काढायला याचा उपयोग होतो. एक याचा उपयोग होतो. आता हे लय दिवसापासून नस पडलेलं आहे. मग ते त्याच्यात गेलं का सोयाबीनच्या 2 याच्यामध्ये, मग ते खालचं जे गावात आहे ते लगेच याच्यामध्ये उपटतं. आणि एवढंच. आता आहे ना मी खूप गाळ झालेलो आहे. त्याच्यामुळे आजच्याला ब्लॉग जितका पण मिनटात झाला असेल बा झाला. आणि मित्रांनो खरं सांगते पायाचं लय दुखू राहिले. तुम्ही नक्की सबस्क्राईब करत चला राव आपल्या व्हिडिओला. खूप मेहनत लागते मित्रांनो. एडिटिंगला 1.5 तास लागतो. शूट करायला विचार असं डोक्याला. आजच्याला मी मस्तपैकी झोप घेतलेली आहे. आजच्याला तू बिचारा सोडून दिला होता, पण आजच्याला परत मी ब्लॉग स्टार्ट केलेला. कारण की जे चॅलेंज घेतलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचं. 100 दिवस होतं मी करणार आहे. तुम्ही रिस्पॉन्स दिला तरी पण नाही दिला तरी पण आपलं चॅलेंज आहे मी ती पूर्ण करणार आहे. पण तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे तरच मला मोटिवेशन भेटेल अजून. तर तुम्ही करतानाची अपेक्षा आहे. केलं असेल तर तुम्ही ते बेल आयकनला प्रेस करा आणि त्याला सबस्क्राईब करा. ती घंटीला पण दाबा. आणि मग तो जो माझा व्हिडिओ आला ना सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचल. आणि मग तुम्ही सगळ्यात आधी तो माझा व्हिडिओ बघता. आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या मुलं तुम्ही सपोर्ट करा. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग खूप छोटा झाला असेल मला माहिती आहे. पण आज मित्रांनो माझा मूडच नाही. कारण की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर आजच्याला 15वा ब्लॉग आहे. बट मित्रांनो काहीच रिस्पॉन्स भेटत नाही तुमचा. तर येते ना आपले 100 दिवसाचे 100 ब्लॉग येणार आहेत. आणि तुम्ही फक्त आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. तर मी जास्तीत जास्त आपल्या गावाकडल्या काय गोष्टी आहेत तुम्हाला दाखवीन. आणि गावाकडे कशी शांतता राहते काय असतं ते तुम्हाला दाखवीन सगळं. आता मी इथं आलेलो आहे ना आपले सूरज मामा तिथंचे दाजूक. जवळजवळ 15 मिनिटापूर्वी मी ब्लॉग स्टार्ट केला होता आणि लगेच एंड पण करून राहिलो आहे. कारण की आपल्याला चॅलेंज तर ड्रॉप करायचं नाही, आपल्याला चॅलेंज तर पूर्ण करायचं आहे. याच्यामुळं मग मी आजच्याला ब्लॉग स्टार्ट केला नाही. तर आज मी ब्लॉग स्टार्ट केला होता पण आज काहीच नव्हतं किंवा बोललो मी सकाळची बरेच केला होता. तर आजच्याला माझं खूप डोकं पण जड झालं आहे आणि दुखत आहे पण लय. तर मी आता घरी जाऊन थोडा आराम करीन. आणि घरावर थोडं पाणी मारून रात्रीच्या झोपायला मग गरम होतं ना ती मरणाचं. याच्यामुळं मग मी त्याच्यावर पाणी मारत असतो. आणि गायांना पेंट विधात टाकायची. त्याच्यानंतर मग झोपणार आहे. कारण की खूप डोकं दुखत आहे माझं, कंट्रोलच होत नाही. आणि दिवसभर मी झोपलेलोच आहे. आणि आजच्याला फक्त आपला ब्लॉगची रुटीन तुटावं नाही म्हणून याच्यामुळे मी आजच्याला ब्लॉग तयार केला होता. तर मित्रांनो फक्त सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत राव. मी तुम्हाला गावाकडचं एवढं चांगलं दाखवतो, एडिटिंग करतोय, व्हिडिओ अपलोड करतोय, पण तुम्ही मला काही रिस्पॉन्सच देत नाही येतं. करा सबस्क्राईब करा. पण कदाचित माझी अपेक्षा आहे तुम्ही केलं असाल नक्की सबस्क्राईब. आता मी डोकं नीट करायला आलो होतं, झालं दुसरंच. म्हणलं ब्लॉगिंग केलं जरी डोकं पण शांत होईल. ते आज दुखायला लागलं. बरं जाऊन द्या. आता तुम्ही सबस्क्राईब केलं असाल मित्रांनो करा राव. लय मेहनत लागते मित्रांनो. करा एक सबस्क्राईब. लाईक करा. शेअर नाही केलं तरी चालेल पण सबस्क्राईब तरी करा. तर जाऊ दे मित्रांनो. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू लवकर तुझ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted, and one more for us. There you go, drink it up, all this